हिंदी चित्रपट मर्दानी आठवतो का? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या महिलांवर होणारे गुन्हे त्यात आपण पाहिले, ज्यांचा एकमेकांशी थेट संबंधही नसतो, पण नंतर ही कथा पुढे पुढे सरकते, तपास पुढे जातो आणि धक्कादायक सत्य समोर येत राहतं. पडद्यावरची ही कथा वाटते, पण आज आपण जे बोलतोय ती अशी कथा नाहीये, तर ते एक वास्तव आहे. गोव्यात घडलेलं दुहेरी हत्याकांड. आरोपी रशियाने जो पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याने एक नाही, दोन नाही, तर तब्बल 15 खुन्यांची कबुली दिली आहे. पोलीस देखील या सगळ्यामुळे चक्रावून गेले असून त्यांनी तपासाला वेग दिलाय. या घटनेनं फक्त गोवा राज्यात नाही, तर भारतात खळबळ उडवून दिली आहे. हे सगळं प्रकरण काय आहे आणि काय असेल त्या आरोपीची मानसिकता, की तो सहज याविषयी बोलताना या महिलांना मी मोक्ष दिला म्हणतोय. गुन्ह्याची कबुली देताना त्याच्या डोळ्यात मनात जरा देखील भीती नाहीये. काय आहे याचा सगळ्याचा मानसशास्त्रीय अँगल, सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. पर्यटन, समुद्रकिनारे आणि शांततेसाठी ओळखलं जाणारं गोवा आज मात्र एका भयानक वास्तवामुळे हादरून गेलंय. प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेली ओळख, विश्वासाचं नातं आणि जवळीक, पण शेवट मात्र रक्ताने माखलेला. गोव्यात घडलेल्या 2 रशियन महिलांच्या निर्घृण हत्यांनी संपूर्ण राज्यासह देशात खळबळ उडाली. मोर्जी आणि हरमल या पर्यटन स्थळी घडलेल्या या घटनांनी गोव्याच्या सुरक्षिततेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील बामनभाटी हरमल येथे 35 वर्षीय रशियन महिला एलिना हिचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या धक्क्यातून लोक सावरतच होते की काही तासातच मोर्जी येथे आणखी एका रशियन महिलेचा खून उघडकीस आला. मोर्जी येथील एका घराच्या बाथरूममध्ये 37 वर्षीय रशियन महिला एलिना वानिवा हिचा नग्न अवस्थेत गळा चिरून खून झाल्याचं समोर आलं आणि या 2 घटनांनी उत्तर गोव्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली. या दोन्ही खुनांच्या तपासात संशयाची सुई थेट रशियन नागरिक असलेल्या अलेक्सेई लिओनोव याच्यावर जाऊन थांबली. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत त्याने हे दोन्ही खून आपणच केल्याची कबुली दिल्याने प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. मात्र चौकशी दरम्यान आरोपीने केलेले दावे अधिकच धक्कादायक ठरायला लागले. अलेक्सेईनं गोवा आणि हिमाचल प्रदेशात मिळून आतापर्यंत तब्बल 15 महिलांचे खून केल्याचा दावा त्याने केलाय. या कृत्याला तो मोक्ष देणं असं म्हणतोय. या दाव्यामुळं पोलीस यंत्रणा देखील हादरली असून संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता तपास यंत्रणेसमोर उभं राहिलंय. तपासात समोर आलेली माहिती ही अत्यंत भयावह आहे. आरोपी अलेक्सेई याने पैशांच्या लालसेपोटी विशेषतः रशियन महिलांना लक्ष्य करत हे खून केलेत. प्रेमाचा आमिष दाखवून तो महिलांशी मैत्री करायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर चलाखीने त्यांच्याकडून पैसे उकळायचा. मात्र संबंधित महिला दुसऱ्या कोणाच्या संपर्कात आल्याचं लक्षात येताच संशय आणि रागातून तो टोकाचं पाऊल उचलत असल्याचं तपासात समोर आलंय. सध्या आरोपी कोठडीत असून चौकशी दरम्यान तो वारंवार आपली विधानं बदलत असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झालाय. त्याने केलेल्या 15 खुनांच्या दाव्याची शहानिशा करताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आतापर्यंत फक्त 2 महिलांचे मृतदेह सापडले असले तरी आरोपीच्या कबुलीमुळे इतर गुन्हे दडलेले आहेत का याचा शोध घेण्यासाठी तपास पथक अधिक तीव्र पद्धतीने काम करत आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी किनारपट्टी भागात झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. रशियन नागरिक वास्तव्यास असलेल्या खोल्यांची तपासणी करायची सुरुवात आता करण्यात येते. आरोपी नेमका कुठे राहत होता, कुणाच्या संपर्कात होता याचा सखोल अभ्यास सुरू झालाय. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांपर्यंत पसरले असण्याची शक्यता लक्षात घेऊन हिमाचल प्रदेश पोलिसांची देखील समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेली ही रक्तरंजित कहाणी इथेच थांबते की अजून काही धक्कादायक सत्य समोर येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तपास पुढे जात असताना या प्रकरणातील भयावह वास्तव हळूहळू उघड होत असून गोव्याच्या शांततेवर पडलेली ही भीषण छाया लवकर दूर होईल का हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ती वाटते ही म्हणजे की असे गुन्हे केल्यानंतर हे गुन्हेगार अगदी शांत डोक्याने गुन्ह्याची कबुली देखील देतात. आपण केले त्या बाबतीत त्यांना पश्चाताप नसल्याचा आव आणत ते बोलू तरी कसे शकतात असा प्रश्न पडतो. यामागे मानसशास्त्रीय कारण काही असू शकते का असा प्रश्न सामान्य मनाला जरूर पडतो आणि यासाठी आम्ही सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ सुकन्या फणसळकर यांच्याशी संवाद साधला. त्या जे म्हणाल्या ते त्यांच्या शब्दात जाणून घ्या. बरेचदा असे गुन्हे घडतात तेव्हा मानसशास्त्राचा देखील अभ्यास करण्यात येतो. त्या आरोपीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ नेमण्यात येतो. अनेकदा आरोपी हे अँटी सोशल पर्सनॅलिटी
पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेले असतात किंवा त्यांना सिव्हिअर अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते. अनेकदा त्यांना डिल्युजनल डिसऑर्डर देखील असतात. काही जणांना स्किझोफ्रेनियासारखा आजार असतो. स्किझोफ्रेनियासारख्या आजारामध्ये तर त्यांच्या मेंदूमधील काही केमिकल्समुळे असं त्यांना वाटायला लागतं की आपण कोणीतरी महान आहोत, जसं काही आपण कोणीतरी देवदूत आहोत जो आता हे कार्य करणार आहे, लोकांना मारून त्यांना मोक्ष देणार आहे. त्यामुळे त्यांना स्वतः केलेला गुन्हा हा गुन्हा वाटतच नाही, तर ते जे करतायत ते अगदी योग्य आहे असंच वाटत राहतं. अँटी सोशल डिसऑर्डरचं प्रमाण जास्त असेल तर ते समोरच्याला शारीरिकरित्या छळायला लागतात. समोरच्याचा जीव घेण्यापर्यंत देखील त्यांची मजल जाते. हे प्रमाण कमी असेल तर मात्र मानसिक ते छळतात आणि जीव घेण्यापर्यंत सहसा पोहोचत नाहीत. आता या प्रकरणांमध्ये पोलीस आणखी तपास करतील, त्यानंतर या आरोपीची मानसिकता आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रज्ञ करतीलच. आम्ही फक्त ही माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत. अशा विविध बातम्या आणि माहितीसाठी कार्यारंभला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.